वैष्णवी जोशी. आपण पाहत आहात न्यूज 24/7. तर एक नजर आजच्या विशेष घडामोडींकडे. पाथर्डी मिरवडे उमरोली गावातील रस्त्यांच्या श्रेयवादावरून आमदार भास्कर जाधव यांचा ग्रामस्थांसह रस्ता रोको आंदोलन. तर गुहागर विजापूर या मार्गावरील गुहे फाटा येथे हजारो ग्रामस्थांसह भास्कर जाधव रस्त्यावर उतरलेत. आरोप प्रत्यारोप करताना आमदार भास्कर जाधव यांची माजी आमदार विनय नातू यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर खालच्या पातळीवर टीका. मूक बहिर मंदबुद्धीचं काम करणारं आहे का? भास्कर जाधवांची भाजपाच्या विनय नातूंवर टीका. तर देवेंद्र फडणवीस यांचा टरबुजा म्हणून भास्कर जाधव यांच्याकडून उल्लेख. जिथं लोक आले रस्ता रोकायला काय कोणाला तुम्ही थांबवणार आहात का? परवाच्या दिवशी त्या देवखेरकीच्या रस्त्यामध्ये आपण नवीन रस्ता केला. पहिल्या पावसामध्ये थोडा चिखल झाला. ही भाजपाची ही साली फिरणारी उडगी ढोरं त्या दिवशी रस्त्यावरून रस्ता रोको करायला लागले. आज का नाही करत रस्ता रोको? का करत का नाही? 2014 ते 2019 यांचे नेते देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री होते. या मंदबुद्धीच्या माणसांनी 1 रुपया तरी आणला काय विकासाला भागामध्ये? ₹0 नाही आणला. आज त्यांना निवडणुका जवळ आल्या, हरकत नाही, पण खोटं सांगायचं काम सुभाष मोहिते करायला लागलेत. आपण लोकांना जाऊन तिथे 4-4 वेळा सांगितलं. तुम्हालाही मी सांगितलं की जा त्यांच्या घरी, त्यांचं सरकार आहे. तुमचं जर जनतेचं काम जर ते करत असतील तर तुम्ही त्यांना मत द्या, मला देऊ नका म्हणून मी स्वतःहून सांगितलं. आणि हे त्यांच्या पक्षाचे लोक पण होते. सांगितलं की नव्हतं सांगितलं? पण हे मूक, हे मोन, हे भैर, हे मंदबुद्धीचं काम करणार आहे काय? काम करणार आहे? मी स्वतः सांगितलं. आज जाऊन खोटं सांगायचं की मी केला, PWD वर्ग केला, आपण ते असं केलं, आपण ते तसं केलं. सगळी पत्र आणि पत्र घेऊन आलोय. या सुभाष मोहितेना त्यांच्या लोकांचं शिष्टमंडळ मी पाठवलं. त्यावेळेला आम्ही सांगितलं होतं की त्यांची सत्ता आहे, ते रस्ता करत असतील तर त्यांना सहकार्य करा, माझा काही विरोध नाही. त्यांना जर पैसे देत नसतील तर तुम्ही या. 3 गावांना मिळून सत्ता त्यांची आहे. मी विरोधी पक्षाचा आमदार आहे. 4 दिवसाच्या आतमध्ये मी तुम्हाला 30 लाख रुपये देतो. त्यांनी 1 रुपया दिला नाही. मी कोणतरी एखादं पत्र दाखवेल, रामसाहेबांनाच पाठवेल, हे बघा आम्ही मंजूर केलेले आहेत. मंजूर करतील पण लाडक्या बहिणीसारखं करतील. लाडक्या बहिणीचं काय बोलले त्यांचे आमदार परवा रवी राणा? आम्हाला मत द्या नाही तर आम्ही परत घेऊ बोलले की नाही? काय बोलला महेश शिंदे? आता हवी तेवढी नावं टाकून ठेवा. आता सध्या त्यांनी डिसेंबरला परत तसे चोर आहेत, त्यांच्यावर विश्वास ठेवाल काय? अरे नालायकातले नालायक आहेत. एका घरातली त्या ह्याच्यामधली हेजवीतली 10 माणसं मेली, सरकारच्या चुकीमुळे मेली. त्या रस्ते अपघातामध्ये मेली 10 माणसं एका घरातली. एका चुकीवर 7-7 प्रेत होती. 4-4 वेळा नाही 10-10 वेळा नालायकांच्याकडे गेलो. मुख्यमंत्री हा टरबुजा उपमुख्यमंत्री आणि तो काय तो नाही विधानसभेचा अध्यक्ष त्याला काय म्हणतात? अध्यक्षाला काय म्हणतात? काय रे चोरस तो त्याला काही नवीन शब्द आहे. तिघांना एकत्र केलं आणि त्यांना सांगितलं अरे तुमचे माझे राजकीय काय वाद असू द्या, पण एका गावातली एका घरातली 10 माणसं मेलेत. त्या घरामध्ये आता औषधाला माणूस राहिला नाही. एक म्हातारी राहिली आहे. बाकीच्यांना मदत करतात तशी त्यांना मदत करा. किती नीच आहे, किती निष्ठुर आहे. हे शब्द कधी वापरत नाही पण आज मुद्दाम वापरतोय. मदत करा. राजकीय भांडणं करता पाहिजे. त्या समृद्धी महामार्गावर जेवढी माणसं मेली त्यांना प्रत्येकी 5 लाख रुपये दिले. त्या पुण्यामध्ये मुंबईतले बेंजू वाजवणारे लोक गेले आणि बेंजू वाजवल्यानंतर त्या ठिकाणी येताना त्यांचा अपघात झाला, त्यांना पैसे दिले. पण एका घरातली एका गावातली 10 माणसं मेली, 1ही रुपया दिला नाही. पालकमंत्र्यांपासून प्रत्येकाला भेटलो, एकानेही 1ही रुपया दिला नाही. अशा ह्या नालायक माणसांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. आणि त्यांच्या पाठीकडे त्यांचे जे मिरवणारे चमचे आहेत त्यांना सुद्धा जवळ उभे करू नका, जवळ उभे करू नका. आणि म्हणून चिंता करू नका, रस्ता तर चांगला ठेवूच आपण. अधिकाऱ्यांना मी सांगतोय, एका नालायक माणसाला कॉन्ट्रॅक्ट तुम्ही दिलाय, तो सिद्धिविनायकवाला तुम्हाला भेटला होता काय कधी? त्या अर्थात नव्हे, काम करायला भेटला होता काय? पटेलांना भेटतो वाटतं गपचूप.
हा त्यांनी नाही काम केलं तर कसली ऍक्शन? आमचा गणपती कसा जाईल? तुमचा गणपती करू मी लक्षात ठेवा. हा हे पहिलंच सांगून टाकतोय. आणि म्हणून डीवायएसपी साहेब तुम्ही पण या, तुम्ही पण अधिकारी या, जरा चर्चा करू. सुभाषराव यांच्या शब्दावर विश्वास तसा ठेवू नका. खात्री झाली तर माघार घेऊ, नाहीतर तिच्या आईला रस्ता रोके करून टाकू. जय हिंद, जय महाराष्ट्र.